घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. घरामध्ये चोरी झाल्यानंतर पोलीस तपासासाठी आलेले असतात आणि पोलीस मग घरातल्यांना विचारतात की कपाटातून काय काय गेलंय हे कोणी सांगू शकाल का. त्यावेळेला अवंतिका म्हणते, मी जास्त काही वर्णन करू शकत नाही, मला जास्त काही माहिती नाहीये, पण माझे 2 डायमंडचे हार होते. त्यानंतर मग ऐश्वर्या म्हणते, हा मला पण जास्त काही माहिती नाहीये, कारण त्या आईंच्या कपाटाशी आमचा कधी संबंधच आला नाही. इतक्यात सौमित्र म्हणतो, मग आईच्या कपाटामध्ये काय काय होतं हे आईलाच विचारावं लागेल आणि मला तसं अजिबात करायची इच्छा नाही. पण एक मात्र नक्की, ह्या घरामध्ये काय काय होतं आणि काय काय गेलं हे फक्त जानकी वहिनी सांगू शकते, कारण तिनेच ह्या घराला सांभाळलंय, सावरलंय. ती या घरालाच एक दागिना मानते. इतक्यात पोलीस मग जानकीला म्हणतात, पण तुम्ही तर इथं राहत नाही ना. तेव्हा सौमित्र म्हणतो, हो पण आधी राहायची. आणि अवंतिका म्हणते, त्या मनाने इथेच असतात सर. आणि मग पोलिसांनी विचारल्यानंतर जानकी पोलिसांना कपाटामध्ये किती दागिने होते आणि कुठले कुठले होते हे सगळं सांगते. आणि इतके दागिने हरवलेत म्हटल्यावरती सगळेजण खूपच शॉक होतात. सौमित्र म्हणतो, आपल्या घरामध्ये इतके दागिने होते वहिनी. त्यावेळेला जानकी म्हणते, हो, आणि ते फक्त दागिने नव्हते आपल्यासाठी, तर आपल्यासाठी तो 4 पिढ्यांचा ठेवा होता. त्यावेळेला पोलीस म्हणतात, अंदाजे 70 ते 80 लाख रुपयांचे दागिने होते ते, आणि आता तर त्या चोराला शोधायलाच पाहिजे. आणि पोलिसांनी असं म्हणल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग खूपच घाबरतात. इतक्यात हवालदार म्हणतो, साहेब बाहेर एक शिडी होती भिंतीला लावलेली. आणि भिंतीला लावलेली शिडी होती म्हटल्यावरती सारंगला घामच फुटतो. मग सारंग म्हणतो, नाही साहेब, ती शिडी आमचीच आहे, आम्हाला लागते घरातल्या कामांसाठी. आणि गुलाबला म्हणतो, बोला ना गुलाब तुम्ही पण. त्यावेळेला गुलाब म्हणतो, हो हो, आम्हाला लागते ती शिडी. सारंग म्हणतो, आम्हाला घरातल्या कामासाठी, दिवाळीच्या साफसफाईसाठी ती शिडी लागते. त्यावेळेला हवालदार म्हणतात, अहो ती शिडी पण भिंतीला टेकून उभा केली होती. तेव्हा जानकी म्हणते, बरोबर आहे, म्हणजे प्रेस कंट्रोलच्या बहाण्याने एक जण समोरून आत शिरला असेल आणि दुसरा पाठीमागून आत शिरला असेल. तेव्हा पोलीस म्हणतात, करेक्ट आहे. इतक्यात मग ऐश्वर्या म्हणते, काय करेक्ट आहे, तिला ना तुमच्या पोलीस खात्यामध्ये एखादं पद असेल तर देऊन टाका. तशी तिला पोलीसगिरी करायची खूपच सवय आहे. आणि तुमचं काय चाललंय, ते जे काही बोलते, काही तर्क लावते, त्याला तुम्ही करेक्ट आहे म्हणता. तेव्हा मग पोलीस म्हणतात, मी पोलीस खात्यामध्ये 13 वर्ष झालं नोकरी करतोय, काय करेक्ट आहे आणि काय खोटं आहे हे तुमच्याकडून शिकायची मला गरज नाही. आणि असं बोलून मग पोलीस ऐश्वर्याला गप्प करतात. नंतर पोलीस म्हणतात, मला सांगा, तुमच्या घरामध्ये CCTV असतील ना. त्यावेळेला सौमित्र म्हणतो, हो. इतक्यात ऐश्वर्या म्हणते, हो, पण ते 3 दिवस झालं बंद आहेत. मग पोलीस म्हणतात, मग ते दुरुस्त का नाही केले तुम्ही. आणि मग ऐश्वर्या त्यावेळेला पण काहीतरी बहाणा करून तो विषय तिथंच थांबवते.